मस्साजोग या गावामध्ये सुरेश धस सध्या बोलत आहेत. आपण थेट जाऊयात. दिशेने वळवली तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली. आता इथं कोणीतरी जे पाठीमागच्या गाडीत होते याची चौकशी, कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली. तर म्हणजे मग हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यात. आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच पाहिजे होता, तो गेलेला नाही. याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. आणि कारण आतापर्यंत फोकस जो होतोय, जो मेन रोल आहे, मेन रोल या 8-9 लोकांचा, 9 आरोपी आतापर्यंत संतोष देशमुखांच्या खुनामध्ये 302 मध्ये आले. एक 10वा जो आहे तो आलेला नाही. त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर याच्यामध्ये आहे. वाल्मिक कराडसह बाकीचे 9 लोक 302 मध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि माझं मत आहे, नितीन बक्कड तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी की नितीन बिक्कड, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला कारण हाच नितीन बिक्कड आहे. यांनी धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केलेली. याच नितीन बिक्कडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली, शासकीय निवासस्थानी. मग हा आरोपी कस काय होत नाही? आणि परत आरोपी ज्यावेळेस इथून गेले, वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे. म्हणून हे 7-8 पैकी मला वाटतं 1-2 मागण्या ह्या क्लिअर कट झालेल्या आहेत. अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम एक आणि जलद गती न्यायालयाचा तर तो निर्णय झालेला आहे. म्हणजे 6 मागण्या ज्या राहिलेल्या आहेत, या मागण्या आणि 2 सायबर सेलचे अधिकारी, ही 7वी मागणी. या 7व्या मागणीमध्ये लवकरात लवकर, कारण आता 25 तारीख जवळ आलेली, सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मस्साजोगकरांचा त्याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल. विश्वास आहेच, गैरविश्वास नाही. परंतु या आरोपींच्या बाबतीत काय करावं? हे सह-आरोपी करावेत का? तर हे सह-आरोपी करावेत असे सगळ्यांची मागणी आहे. हे लोक सह-आरोपी झाले पाहिजेत. आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी त्या ठिकाणी घालणार आहे. आणि एक रेकॉर्ड धनंजय देशमुख अँड सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलंय. आणि जवळपास 13 मागण्या जेल प्रशासनाच्या संबंधित या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि ह्या CCTV मध्ये कैद आहे. या सगळ्या मागण्या तर जेल प्रशासनाकडून सुद्धा याची स्वतंत्र चौकशी व्हावी. आणि जे कोणी मदत करणारे आहेत यांना, आरोपींना, हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे किंवा ते इथं राहिले नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची बाब, जरी SP बदललेले असले तर हेड माणूस बदललाय, पण खालची यंत्रणा जी आहे ती, माझं मत आहे की हे फक्त केज पुरतच नाही. केज पोलीस स्टेशन, अंबाजोगाई पोलीस स्टेशन, DYSPच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन, ऍडिशनल SP तिरक्यांच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन, म्हणजे केज, युसुफ वडगाव, त्याच्यानंतर अंबाजोगाई, बर्दापूर, परळीतले 2 ग्रामीण आणि परळी शहर, संभाजीनगर आणि शिरसाळा, एवढ्या पोलीस स्टेशन मधलं जे खालचं पोलीस दल आहे, हे पोलीस दल 100% आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आतापर्यंत चालत होतं. एकटे SP बदलून उपयोग होणार नाही. हे लोक अजूनही राजरोसपणे, बिनदिक्कतपणे आरोपींना मदत कशी होईल अशा पद्धतीचे प्रयत्न सगळ्याच बाबतीत करतायत. तुम्ही बघा, संतोष दादाच्या तरी
बाबतीमध्ये फास्ट ट्रॅक वरती म्हणजे बऱ्याच स्पीडली काही घटना घडलेल्या आहेत. तो महादेव मुंडे 16 महिने झाले. अजून एक केस मला धनंजयनी इथं दाखवली, मी त्याचं नाव आणि ते सांगणार नाही, पण त्या माणसाला तर मारलंय तर मारलं. त्याच्या घरात त्याच्या बायको समोर उचलून नेलंय, मारलं, पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जो आरोपी आहे मेन यातला, त्या मेन आरोपीने धमकी दिली महाजनच्या समोर, इथं थांबायचं नाही, निघून जायचं. किती खतरनाक आहे. आणि मला वाटतं 4 दिवसापूर्वी आमचं ह्या केसच्या बाबतीत बोलणं झालंय, धनंजयचं माझं आणि खेंडकर, आम्ही दोघं तिघच बसलेलो होतो. तर त्या माणसा तो व्यक्ती, आता मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे. नवीन राजेश पाटील कोण आले, वैभव पाटील. राजेश पाटील तर कल्याणच करणारा होता. हे वैभव पाटील चांगले अधिकारी आहेत, त्यांना जाऊन भेटणार आहे की हा जो माणूस आहे की संतोष अण्णाच्या अगोदरची केस आहे, किती 1 वर्षाची केस आहे, पण ती केस फार भयानक आहे. पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशन मध्ये मेन माणूस आलाय आणि त्यांनी त्याला सांगितलं इथं केस दाखल करू नको, उठ येतो. कुणाच्या समोर, महाजन समोर आहे. तिथं इतका भयानक जर महाजन असेल तर हा महाजन आतापर्यंत राहिलाच कस काय, राहायला नाही पाहिजे. ती सुद्धा 307 आणि त्याही पेक्षा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. तो जर गुन्हा दाखल करायला धनंजय म्हणतोय की ते माणूस येईल, जवळच्याच गावचा आहे, तो माणूस पुढे आला तर त्याचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे 5-6 मागण्या मी अजिबात असं म्हणणार नाही मासाजोगकरांना की तुम्ही उपोषणाला बसू नका, अन्न त्याग करू नका, कारण क्लेशकारक ते उपोषण करतायत. परंतु तत्पूर्वीच याच्या बाबतीमध्ये मी 100% राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन कानावर घालून, म्हणजे बहुतेक वेळ प्रसंगी रविवारी मी नागपूरला सुद्धा जाईल, म्हणजे उद्या जर ते नागपूरला असतील तर नागपूरला जाईल आणि सोमवारी जर मुंबईला मिळाली वेळ तर मुंबईला जाऊन या म्हणजे सायबर सेल आणि या 7 मागण्या, 6च्या ऐवजी 7वी मागणी एक वाढली ना, या 7 मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल. कारण ह्या पेपरमध्ये दिलेला 6 आणि ही 7वी मागणी या बाबतीमध्ये, आणि ती 8वी मागणी म्हणजे सायबर सेल, या 8च्या 8 मागण्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर मासाजोगकरांना अन्नत्याग करण्याची आवश्यकता पडणार नाही. मी आता जे अंबाजोगाई ॲडिशनल SP-च्या अंडरचे जेवढे पोलीस स्टेशन आहेत इथे ऑब्जेक्शनेबल, अहो ते कुमावत साहेब होते ना, त्यांना सुद्धा नीटनाटकं काम काही लोक करून देत नव्हते, त्यांना सुद्धा मिसगाईड करायचे. आणि इथं आणताना सुद्धा कुमावत सारखाच अधिकारी ॲडिशनल SP म्हणून अंबाजोगाईला पाहिजे. जर ते पूर्वी DYSP होते त्यावेळेस बऱ्यापैकी मला वाटतं या परिसरामध्ये दहशत बसली होती आणि चांगली दहशत त्यांनी बसवली होती. तर ती सुद्धा एक विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे की ॲडिशनल SP म्हणून कुमावत साहेबांना या ठिकाणी आणावं. कुमावतच ना, संतोष कुमावत, पंकज कुमावत साहेबांना ॲडिशनल SP म्हणून. कारण बीड जिल्ह्याला एकट्या SP चांगला येऊन उपयोग नाही. SP चांगलं आहे, त्यांनी बिचारे प्रयत्नही चांगलं करतायत, सगळीकडं वाच आहे. परंतु अजूनसुद्धा तुम्ही बघा ना, ती ह्याची जी कोणती नाही 15 महिने झालं ते 15 संचालक नाही महादेव मुंडेचं तर झालंच, पण ते राजस्थानी मल्टीस्टेटचे 15-16 महिने झालं गुन्हा दाखल झालेला आहे. एक सुद्धा संचालक अजून अटक नाही.
मग आता माणसांनी जगायचं कसं मला सांगा. 15 संचालक बिनदिक्कतपणे आजही महाराष्ट्रात फिरतात आणि 300 कोटी रुपयाला बुडले. मला वाटतं केस तालुक्यात सुद्धा एखादी शाखा होते का ते होते ना? ही होती. त्याच्यामुळं 15-15 महिने 16-16 महिने आणि ह्या कृष्णा आंधळीची सुद्धा तशीच हिंमत होती ना. आत्तापर्यंत सरेंडर व्हायला पाहिजे होतं. पोलिसने का त्याचं घरदार उचलून आणलं नाही, बसवायला टॉर्चर करायला पाहिजे ना. जसं आमच्या सगळ्या लोकांना संतोष देशमुख हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मनाला लागलेली केस आहे. हसरा चेहरा आणि एकंदरीत मला वाटतं त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कोणाला सुद्धा त्यांच्या सौभाग्यवतीला सुद्धा तुझ्या आईला सुद्धा शब्द वापरला नसतो. गावात सुद्धा कधी कोणाला वापरला नसतो. इतका सुंदर माणूस तुम्ही आमचा हिरावून घेतला आणि हिरावून घेतल्यामुळे हे सगळ्यांना चटका लागलेला आहे. त्याच्यामुळं या लोकांच्यावरती कसल्याही परिस्थितीत ॲक्शन झाली पाहिजे. मी तातडीनं उद्या म्हणलं तर उद्या CM साहेबांकडे जाईल, या बाबतीमध्ये पत्र लिहील आणि धनंजयनी खालची जी पिलावळ आहे, जी पिलावळ आजही त्यांना मदत करते असं धनंजयचं मत आहे, ती पिलावळसुद्धा सगळी इथून उचलावी अशा प्रकारची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करतो. तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात, ठाम राहा. परंतु मी तोपर्यंतच यातल्या काही गोष्टी जवळजवळ 100% गोष्टी जर हे आपण मंजूर केल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली तर 25 तारखेपासून तुम्ही बसू नका. कारण अन्नत्याग हे क्लेशकारक हे आहे, फार क्लेशकारक होतं. ते सोपी गोष्ट नाही. अनेक लोक, कारण गावच बसणारे अख्खं, त्यात काही लोकांचे शुगर आहे, BP आहे, अनेक वय झाल्याच्या नंतर परिणाम होतात. म्हणून तेवढी एक विनंती आहे की जर समजा मुख्यमंत्री म्हणाले एक 4-5 दिवस थोडासा अवधी द्या तरच त्या तारखेत बदल करा, अन्यथा बदल करू नका. तुम्ही तुमच्या ठामवर आणि तुम्ही ज्यावेळेस बसाल, जर बसले तर पुन्हा सजोकारांना पुन्हा भेटायला सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊ, परंतु यातली कारवाई करून येऊ. तसं बिगर कारवाईचे इथं येणार नाही. अण्णा मुख्यमंत्री म्हणे महाजन कसा आरोपी आहे किंवा महाजन कसा दोषी, एवढं जरा पर्सनली सांगा. हो, माझं काय नाही. 15 मिनिटात जो बाहेर पडला होता गाडी घेऊन, दपडी गाडी घेऊन बाहेर पडला, नुसता टोल नाक्यावर त्यांनी टाइमपास केला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट दिली आहे. खरं तर यापूर्वी सुद्धा मसाजोगकरांनी एक आंदोलन उभा केलं होतं आणि त्याचे परिणाम आपण बघितले की वाल्मिक कराडवरती बघून अंतर्गत कारवाई करावी लागली. हे आंदोलन पुढे उद्रेक झाला, प्रशासनाची पण अडचण निर्माण झाली. पण या आंदोलनामध्ये स्वतः धनंजय देशमुख अथवा संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी होत आहे. काय वाटतं की एक घटना जी विदारक होती, जी महाराष्ट्रानं बघितली, पण पीडित कुटुंबालाच यासाठी आंदोलन करावं लागतंय आणि तेही अगदी काही दिवसावरती? नाही, पहिल्या दिवशी जे आंदोलन झालं फर्स्ट डेला, ते म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी झालं. बराच कालावधी झाला त्याच्यामध्ये, कारण रोष प्रचंड होता ना. मग धनंजय तो ॲटोमॅटिकली आला. परंतु आत्तासुद्धा नाही, हे जे मागण्या आलेल्या आहेत याच्यावरती सुरुवातीला मी सुद्धा कन्फ्यूज होतो काही बाबतीत की बाबा हे जे सहआरोपी करायचे, या सहआरोपीमुळं मेन आरोपींना सवलत मिळू नये याच्यावरती विचार करावा लागणार आहे. थोडंसं सरकारी वकिलाची आणि जे सर्वोच्च वकील आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करावी लागेल. तर ती चर्चासुद्धा मी 2 दिवसामध्ये करून घेतो, कारण वाट मोकळी होऊ नये हा सुद्धा त्यातला आमचा हेतू आहे. अण्णा, तुम्ही जेल प्रशासनाच्या संदर्भामधले काही 13 मागण्यांचा उल्लेख केला होता. नेमका काय काय आरोप आहेत आणि काय काय घडलंय जेलमध्ये, काय काय घडतं? जेलमध्ये यांना VIP ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचे याच्यामध्ये 13 मागण्या आहेत आणि त्याचे CCTV सह पुरावे दिलेत. वाल्मिकरांना चहा कोण आणून देतंय, जेवण कोण आणून देतंय, काही लोकांना मटण कसं पोहोचलं, मटण आहे ना, मटणसुद्धा पोहोच केलं जातं आहे, अशा प्रकारचे पुरावे. आणि हे काय असे तसे नाही, पुराव्याचं आहे
बॅग कोणी उचलतंय, म्हणजे मोठी बॅग कोण नेऊन देतंय. जेलमध्ये मोठी बॅग थोडीच नेऊन दिली जाते. म्हणजे बॅगमधल्या तुम्हाला सवलती ज्या आहेत, VIP सवलती देण्यात येत आहेत आणि त्याचे CCTVमध्ये बंदिस्त झालेले. आणि जे कर्मचारी याच्यात जबाबदार असतील ते सर्वचे सर्व सस्पेंड करावे, ही ग्रामस्थांची मागणी आहे. तर ती सुद्धा मागणी मी माझ्या लेटर पॅडवर देणार आहे. आणि याच्यात एवढंच नम्रपणे मीडियाला सुद्धा सांगतो की मी फक्त मीडियासमोर बोलत नाही, याची प्रत्येक बाब, आणि हे मला वाटतं धनंजयला सुद्धा माहिती आहे की यातली प्रत्येक बाब मी रेकॉर्डवरती आणतोय. आणि ते बी असं तसं नाही इकडे याच्या त्याच्या लेटर पॅडवर नाही, माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवरती रेकॉर्डवरती आणतो आणि सगळ्या बाबी आणतो. धन्यवाद. ओके. हे कोणाचं आहे सुरेश? तर मस्साजोगमध्ये सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील तपास अंतिम टप्प्यामध्ये आहे. हत्येआधीचे 2 महिन्यांचे CDR तपासावेत अशी मागणी त्यांनी मांडलेली आहे. त्यासोबतच पोलिसातील अनेक जण आरोपींना मदत करतात असा आरोपही केलेला आहे. 8 मागण्या मान्य झाल्यास उपोषणाची गरज नाही असंही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे अन्नत्यागाचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी विनंती त्यांनी गावकऱ्यांना आणि देशमुखांच्या बंधूंना केलेली आहे. तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी मागणी सुद्धा सुरेश धस यांनी केलेली आहे.